तर काय त्या कीर्तनकाराला कीर्तनकार समजावं की नाही? आता आमच्याकडे बरीचशी मंडळी येतात, बऱ्याच ठिकाणी कुठे ना कुठेतरी संपर्क असतो. एक माणूस माझ्याकडे आला, रिटायर शिक्षक, एक दोन ठिकाणी हा विचार मांडला. त्यांनी सांगितलं म्हणजे महाराज आपल्याला कीर्तन करायचं. मी डायरी काढली, म्हणजे किती तारीख पाहिजे? नाही म्हणजे आपल्याला कीर्तन करायचं, म्हणजे मला. म्हटलं तुम्ही तर शिक्षक आहेत. नाही म्हणजे रिटायर झालो आता. मला आता म्हटलं सर रिटायर झाल्यानंतर पुन्हा कीर्तन? आता झालं ना, खूप लोक शिक्षण झालं, म्हणलं लोकांना खूप ज्ञानदान झालं. आता या वयामध्ये 50-60च्या पुढे थोडं थाईचं पैसोनी करायचं चित्त. कशासाठी गणवण करायचं? बरं कीर्तनकाराचं जीवन काय एवढं सोपं आहे का? कीर्तनकाराचं जीवन सोपं आहे का मला सांगा? आता तुमच्याकडे तरी बरेच 7:30 वाजता तुम्ही कीर्तन ठेवता, बऱ्याच ठिकाणी 9 ते 11 कीर्तन असतं. महाराज येतात 9:30ला, संपवतात 12:30ला. काय मला सांगा? परवा तो अपघात झाला आपल्या वारकरी संप्रदायातल्या 2 मुसंगाचार्यांचा. रात्री बेरात्री जायचं, कोणीही कशाही अवस्थेमध्ये येणार, त्यांना उडून मोकळं होणार. कुठेतरी हा विचार अपेक्षित आहे. एवढा रात्री बेरात्री प्रवास करायचा, शेकडो किलोमीटर चालत गाडीनं यायचं जायचं, हा प्रवास म्हणलं सर कसा सोसणार आहे? त्यांनी सांगितलं नाही म्हणले महाराज, सुरुवातीला फक्त तालुका. चांगलं नियोजन आहे, चांगलं नियोजन आहे. बरं मग म्हटलं पण सर आता ते बोलता बोलता लक्षात येतं, म्हटलं सर तुमच्या गळ्यात तर माळा दिसत नाही. म्हटलं नाही घालत म्हणले आपण, आता या एकादशीला घालू म्हणले आपण. सुदैव एवढे की त्याला एकादशीला घालायला पाहिजे एवढं तरी किमान कळतंय. बर म्हटलं मग पाठांतर काय? आता कीर्तन करायचं म्हटल्यावर थोडं पाठांतर पाहिजे, अभंग पाठ पाहिजे. नाही म्हणजे मला आपलं पाठांतर भरपूर आहे. मी मराठीचा शिक्षक होतो म्हणजे किमान 50 कविता पाठ आहेत म्हणले आपल्याला. मी म्हटलं कविता पाठ असल्यानंतर कीर्तन करतायत असं कोणी सांगितलं? तुम्हाला अभंग पाठ करावे लागतील. काय पाठ करावं लागेल? त्यानं म्हणलं ज्ञानोबा हरिपाठ, नाथ महाराजांचा हरिपाठ पाठ करायचा म्हणलं पहिले. अभंग किती आहेत त्याच्यामध्ये? माऊलींच्या हरिपाठामध्ये 27 अभंग, एकनाथ महाराजांच्या हरिपाठामध्ये 25 अभंग, 52 अभंग म्हणलं सुरुवातीला किमान पाठ पाहिजे. 52 अभंग पाठ करायला लागतात का म्हणजे? अहो म्हटलं सर ही सुरुवात आहे, अजून 900 मी सांगतो तुम्हाला कोणती करायची ती. त्यांनी सांगितलं महाराज आपल्याला कसं काय शक्य आहे? मग त्याला तेच सांगितलं, म्हणून खायचं पैसून करायचं. बोलता येतं म्हणजे कोणी कीर्तनकार होऊ शकत नाही. कीर्तनाचा विषय काय असावा, कीर्तनामध्ये काय बोलावं काय बोलू नये याची मर्यादा मला संत महात्म्यांनी घालून दिलेली आहे. सगुणचरित्रे परमपवित्रे सादर वर्णावी, सज्जन वृंदे मनोभावे आधी वंदावी.